नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त कॉर्नचे आपण एक चाट बघणार आहोत। तर इथं मी एक बाउल मक्याचे दाणे घेतले आहेत। आपल्याला आता साहित्य पाहूया। धने पावडर 1 चमचा, तांदळाचं पीठ 1-2 चमचे, चवीनुसार मीठ आणि इथं आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागेल, बेडगी मिरची पावडर लागेल, ती तिखट नसती, कलर असतो फक्त, आणि चाट मसाला लागेल। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला हे स्वीट कॉर्न मस्त पाण्यामध्ये उकळून थोडे शिजवून घ्यायचे आहेत। तर मी आता हे उकळून घेतेय स्वीट कॉर्न। आता आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे, पाण्याला उकळी घेऊन घ्यायची आहे। छान आपल्याला असं उकळी घेऊया पाण्याला। आता याला छान उकळी आलेली आहे। आता आपण हे काढून घेणार आहे, थंड करून घेणार आहे। स्वीट कॉर्न मस्त मी निथळून घेतलेले आहेत। आता आपण हे थोडं थंड करायला ठेवूया, एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचे। आता हे कॉर्न पण आपले छान थंड झालेले आहे। आता त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकूया। तांदळाचं पीठ घालायचं आहे। साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त करू शकता। कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, बेडगी मिरची पावडर कलरवाली, धने पावडर घालायचे, चाट मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ। आणि हे आता आपण छान मिक्स करून घेणार आहे। चांगलं कोटिंग करून घ्यायचं, त्याला करून घ्यायचंय। तुम्ही इथं पाहू शकताय, मी इथं छान मिक्स करून घेतलेलं आहे, छान कोटिंग करून घेतले। आता आपण हे आपल्याला असे छान फ्राय करायचे, आणि फ्राय करताना काळजी घ्यायची आहे, कारण की ते ओढू शकतं। इथं कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय। आता तेल छान गरम झालेलं आहे आणि मोठ्याच गॅसवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे, पण काळजी घ्यायची, कारण की ते उडायची शक्यता असते। घालून घेते आणि अंगाचं हे करायचं। पाहू शकता हे असं करायचे, काळजी घ्यायची, लांबच करून थोडा वेळ। आता हे फुटायची शक्यता आहे, त्यामुळे मी काढून घेते। हे असं आपल्याला करून घ्यायचं आहे, सगळं मी करून घेणार आहे। तुम्ही इथं पाहू शकता, मी इथे छान असे फ्राय करून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपल्याला जो उरलेला मसाला आहे तो आपण त्याच्यात घालणार आहे, आणि लाल तिखट टाकायचं आहे, कलरवाला काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आपल्याला त्याच्यामध्ये। आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे। खूप छान झालेत आपले क्रिस्पी स्वीट कॉर्न। आता एका प्लेटमध्ये पाहू शकता तुम्ही, खूप छान होतात। आपण फक्त उकडूनच खातो, मीठ वगैरे घालून, चाट मसाला घालून। तुम्ही या प्रकारे जरी केलं तरी खूप छान टेस्ट येईल त्याला। आता मी हे मस्त सर्व करणार आहे। या पद्धतीने मस्त सर्व झालेला आहे, मी छान सर्व केलेलं आहे। तर अशा प्रकारे आपले स्वीट कॉर्न रेडी झालेले आहेत, क्रिस्पी एकदम चटपटा। आपले मस्त चाट मसाला टाकला त्यामुळे खूपच छान होतात, वास पण खूप छान येतो आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली ते मला कमेंटमध्ये सांगा, कशी झाली ती। आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। तर स्वीट कॉर्नची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।